दिवाळीचं लक्ष्मीपूजन पाडवा झाल्यानंतर सगळ्यांनाच ओढ असते ती म्हणजे माहेरी जाण्याची, ते देखील भाऊबीजेला. म्हणून मला देखील तशीच ओढ होती जशी प्रत्येक मुलीला असते. म्हणून मी गेलेले होते माझ्या माहेरी. आणि माहेरी माझ्या श्री राधाकृष्ण गोपालांचं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर ना तिथे दीपोत्सव साजरा केला जातो. म्हणजेच दिवाळीमध्ये लाईट न लावता दिव्यांच्या प्रकाशामध्ये मंदिर असं एकदम लखलखून टाकलं जातं आणि उजेड असा प्रकाशित झाल्यानंतर मंदिराची ठेवण जी होते ना, छानच आहे ही कल्पना. मला पण छान वाटली आणि युनिक वाटली. त्यानंतर ना आम्ही भाऊबीजेच्या आदल्या दिवशीच जमणार होतो सगळेजण एकत्र. भरपूर दिवसातून आमच्या गप्पा देखील होणार होत्या आणि माझी बहीण आणि मी दोघी पण सोबतच आलो. त्यानंतर ना आमच्या मम्मीची पण भाऊबीज होती म्हणून मामा देखील येणार होते. मग त्याचीच आम्हाला तयारी करायची होती आणि एवढ्या जणांचा स्वयंपाक पण बनवायचा होता. आता बघूया काय काय होतं. गप्पा मारण्याच्या नादात संध्याकाळी शूट करायचं काही राहूनच गेलं. परंतु दुसऱ्या दिवशी भाऊबीज असल्यामुळे सगळी जिकडे तिकडे कामाला लागले, पण इकडे काही गप्पा संपतच नव्हत्या. असं काहीचं तर झालं. रात्रीपासून ज्या गप्पा चालू होत्या त्या दुपारी जेवण चालू आहे तोपर्यंत चालूच होत्या. इकडे समीक्षा करते भाऊबीजेची तयारी आणि आमचं इकडे चिकन मटणाचा बेत पण झालेला आहे. भाऊबीज म्हटल्यानंतर ना थोडंसं तिखट पाणी तर व्हायला पाहिजे. आणि आमच्या आईसाहेब आत्ता तयार होऊन आलेल्या आहेत आता भाऊबीजेसाठी. आता चला पहिल्यांदा लहानांपासून भाऊबीजेची सुरुवात करूया. शरयूने पहिल्यांदा ऑक्शन केलं. लहान असल्यामुळे आजपर्यंत तिने कोणाला ओवाळलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच तिने ओवाळलेलं आहे. तर तिचाच पहिला नंबर होता. तिला जसं सांगत होते तसं ती करत होती आणि खूप छान वाटलं. शरयूची देखील भाऊबीज झाली आम्ही सर्वजण एकत्र आल्यामुळं. तर अशीच भाऊबीज दरवर्षी यावी अशीच इच्छा आहे आमची आणि सगळ्यांच्या गाठीभेटी व्हाव्यात. त्याच निमित्ताने थोड्या गप्पा देखील व्हाव्यात आणि असंच वाटतं. तुम्हाला तुमची भाऊबीज कशी गेली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आमच्या मम्मीची भाऊबीज देखील पार पडली. आम्हाला वाटत होतं आमच्यामुळं कॅन्सल होती की काय, खरं नाही झाली. खरं छान वाटलं. सगळेजण एकत्र आले, भाऊबीज झाली, मम्मीची देखील झाली, आमची देखील झाली. त्यामुळे आम्हाला फार मजा आली. तर दिवाळीची भाऊबीज अशी सेलिब्रेट झाली. आता दिवाळी झाल्यानंतर ना मला जायचं आहे फिरायला जाणार आहोत आम्ही ट्रिपला. आता ते कुठे जाणार आहोत ते नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन आणि ठिकाण देखील सांगेन तुम्हाला. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. आणि भाऊबीज म्हणजेच दिवाळीतील भाऊबीज असो किंवा रक्षाबंधन असो, तुम्ही कसं सेलिब्रेट करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.